नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजची बातमी होती, बेदाणा हळद ऊस उत्पादकांसाठी तरतूदच नाही. कोण म्हणतात? आपले सांगली जिल्ह्याचे सन्माननीय खासदार विशाल पाटील. संसदेत अर्थसंकल्पावर नाराजी, कारण म्हैसाळ टेंभू योजनेबाबत उदासीनता. महानगरपालिकेची नुकतीच इलेक्शन झाली, सांगली महानगरपालिकेची. आपल्या महाशयांनी बरीच आश्वासन दिली होती की निधी कसा आणायचा, कुठून आणायचा हे मला माहिती आहे. सांगली महानगरपालिकेत एक आश्वासन आणि संसदेत विशाल पाटील आपण रडीचा डाव का खेळताय? जर सांगली महानगरपालिका हातात द्या, मी एवढा निधी आणू तेवढा निधी आणू असं ओरड करणारे तुम्ही संसदेत का असं गरळ ओळखताय? तुम्ही म्हणला बेदाणा हळद ऊस उत्पादकासाठी केंद्रात अर्थसंकल्पात तरतूद नाही, वेअरहाऊस किंवा कोल्ड स्टोरेजसाठी तरतूद नाही असं म्हटलंय तुम्ही. शेतकऱ्यांचा विचार केला नाही. मी अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांबद्दल तरतुदी याबद्दल एक खास व्हिडिओ केलाय. विशाल पाटील, तुम्ही हा जरूर बघा. आपलं जे नॉलेज आहे हे फार कमी आहे. नाव जरी विशाल असेल परंतु आपलं नॉलेज हे लघु दिसतंय. शेतकऱ्यांच्या पीक विमा कर्जाचा विषय तुम्ही काढला, व्याज दराचा विषय काढला, निर्णय होत नाही असं म्हटलं. हळद बेदाणा ऊसा संदर्भात कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस संदर्भात बोलला. म्हैसाळ टेंभू या सिंचन योजनेसाठी निधी दिला नाही असं तुम्ही म्हणताय. सांगलीकरांच्या स्थानकांना निधी मागतोय, रेल्वेच्या स्थानकांना निधी मागतो, तो दिला नाही म्हणताय. रेल्वे सुसज्ज तुमच्या काँग्रेसच्या काळात कधीच झाली नव्हती. दुहेरी लाईन कधी पडली? स्वातंत्र्याला 75 वर्ष आल्यानंतर आमच्या सांगली जिल्ह्यात दुहेरी लाईन आणली. विशाल पाटील साहेब, तुम्ही म्हणताय स्थानकाला रेल्वे थांबे मागतोय, स्थानकाला निधी मागतोय, मात्र तुम्ही काहीच करत नाही. बर, जीडीपीच्या गप्पा तुम्ही मारताय. 156 देशात आपण स्थानिक आहोतच आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार आहोत. त्यामुळे MSP बद्दल आम्ही ठोक भूमिका घेतलेली आहे. मका उत्पादन किंवा इतर डॉलरच्या तुलनेत तुम्ही रुपया सगळं म्हटला. हॉटस्पॉटचा विषय काढला की इंटरनेटचं जाळं कसं तुम्ही केंद्र सरकार विस्तारणार होतं. मला वाटतं सर्वप्रथम हळद आणि मसाला उत्पादकाचा प्रश्न विशाल पाटील साहेब, स्पायसेस बोर्ड ऑफ इंडियाला GIची गुणवत्ता प्राप्त करून देण्याचं श्रेय कोणाचं आहे? तुम्ही सांगू शकता का? त्याला प्रोत्साहन देणं, गुणवत्ता वाढण्यास, हे जे मसाले पदार्थ ना, यासाठी नरेंद्र मोदी सरकारने भरीव तरतूद केलेली आहे. हे तुम्हाला दिसत नाही? ॲग्रिकल्चरल प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची स्थापना करून, ज्याला आपण APEDA म्हणतो, त्याला अनुदान देऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मसाले असेल, आलं असेल, बेदाणा असेल, ऊस यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ऑपरेशन ग्रीन याच्या अंतर्गत टॉप टू टोटल म्हणजे फळभाजी प्रक्रिया आणि साठवणुकीला किती टक्के अनुदान दिले? 50% अनुदान दिले मोदी सरकारने. बरं, तुम्ही बेदाणा द्राक्ष उत्पादकासंदर्भात म्हणताय ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत 1,00,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, प्रोसेसिंग युनिट याला व्याजदर किती आहे? मोदी सरकारने तो व्याजदर 3% आणलेला आहे. 3% सवलतीत कर्ज मिळतंय हे कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस करण्यासाठी, आणि नाबार्ड मार्फत ग्रामीण गोदामांना वित्त पुरवठा होत आहे. हे काही दिसलं नाही का हो तुम्हाला विशाल पाटील साहेब? बर, ऊसाच्या उत्पादनासाठी काय? आधी तुम्ही विशाल पाटील तुमच्या मित्रांना सांगा, काँग्रेसच्या लोकांना सांगा, काटे कमी मारा, उतारा व्यवस्थित दाखवा. ते न करता मोदी सरकारला शिकवता हरकत नाही. फेअर आणि रेम्युनेशन प्राइस डिक्लेअर करायला काय अडचण आहे? तुमच्या काँग्रेसच्या किती आमदार डिक्लेअर करतात? काटामारीची समस्या आज आमच्या मतदारसंघात, आम्ही बोलायचं नाही का? तरी पण मोदी सरकारने 20% इथेनॉल ब्लेंडिंग लक्ष्य पूर्ण केलंय. पेट्रोलियम पदार्थामध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं लक्ष्य E20 पूर्ण करण्यासाठी साखर कारखाना प्रोत्साहन दिलंय. साखर कारखान्याचा कणा मोडला असता जर हे प्रोत्साहन दिलं नसतं ना. विशाल पाटील साहेब, कुठे आहात तुम्ही? तुम्हाला जर तुमचा कारखाना सांभाळता आला नाही,
वेअर हाऊस कोल्ड स्टोरेजचं मी सांगितलंच. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पण सुद्धा साठवणूक क्षमतेसाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना अंतर्गत मेगा फूड पार्कचे प्रोजेक्ट आणि कोल्ड चेनचे प्रकल्प करण्यात आलेले आहे. ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंडसाठी हजारो कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि म्हैसाळ टेंभुर्णी तुम्ही बोलू नका. युती शासनाच्या काळात आणि आमचे स्वर्गवासी आमदार संपतराव अण्णांचं श्रेय आहे ते, आणि तुम्ही टेंबूबद्दल बोलता. असो, पण मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती याच्या अंतर्गत त्यांना निधी देण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सिंचाई योजना अंतर्गत तिथे निधी दिलेला आहे आणि ॲक्सलरेट इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम अंतर्गत निधी देण्यात आलेला आहे. माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, जरा वाचा. खासदार आहात असं गंड राहू नका, चांगला अभ्यास करा. परत पर ड्रॉप मोर कॉर्पोरेशन अंतर्गत ठिबक आणि इतर फवारण्यासाठी अनुदान मिळालेलं आहे. पीक विमा कर्ज तुम्ही मला सांगताय तिथं संसदेत, पण किसान क्रेडिट अंतर्गत 3 लाखापर्यंतच्या कर्जाला किती टक्के व्याज आहे हो? 60% व्याज असलं तरी जर तुम्ही परतफेड केली योग्य प्रकारे तर ते व्याज 4% फक्त आहे. शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही का मोदी सरकार? प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणासाठी आहे हो? खासदारांसाठी नाही आहे, शेतकऱ्यांसाठी आहे. कमी प्रीमियममध्ये व्यापक संरक्षण देणं, तसेच जल जीवन मिशन असेल, ही कागदावरती नाही, हर घर जल योजना. आमच्या वांगी गावात 22 कोटी आलेत. 2019 3 कोटी ग्रामीण घरांना नळ जोडणी होती 2019 आता आज 25 14 कोटीहून अधिक घरांना नळ जोडणी मोदी सरकारने केलेली आहे. ग्रामीण भागात वायफाय नाही म्हणताय. भारत नेट अंतर्गत 2.5 लाख पेक्षा जास्त ग्रामपंचायतीला ऑप्टिकल फायबरची जोडणी केलेली आहे. मी सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये वांगी गावात राहतो. माझ्याकडे ऑप्टिकल फायबर आहे. मी आज ग्रामीण भागातून माझा आवाज तुमच्यावर पोहोचवतोय. मोदी सरकारची मेहरबानी. तो रिलायन्सचा 500चा मोबाईल आणला ना, ती प्रमोद महाजनची कृपा आहे, म्हणून तुम्ही आज सगळे मोबाईल वापरताय. विशाल पाटील साहेब, PM वाणी अंतर्गत वायफाय हॉटस्पॉट योजनेचा विस्तार केलेला आहे. भीम UPI वापरतं ना, डिजिटल पेमेंट कोणी आणलं हो? मोदी सरकारने आणलं. त्यामुळे ग्रामीण भागातही इंटरनेटच्या झपाट्यानं वापर होत आहे. आणि घराचं तुम्ही म्हणताय, अहो शहरी विकास आवास योजना, ग्रामीण विकास आवास योजना कोणी आणली हो? प्रत्येकाला घर देण्याचं नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे. प्रधानमंत्री आवास योजनामध्ये कोट्यावधीची घरं दिलेली आहेत, ते तुम्हाला दिसत नाहीत. अहो जे थेट अनुदान 6,000 येते शेतकऱ्यांच्या खात्यात, बिना कटछाट करते, विदाउट भ्रष्टाचार. तुमचे राजीव गांधी म्हणायचे ना, 1 रुपये पाठवले 10 पैसे पोचतात, तसं काय नसतं बरं का. मोदी साहेबांनी 1 रुपये पाठवलं ना, सगळं पोचतं. असे 6,000 थेट शेतकऱ्यांच्या घरात येतात. आता काय काय 52 रुपये म्हणतील, 6,000 काय होतं? पण त्यांना विचारा ज्यांना त्याची खरीच गरज आहे. त्यांना विचारू नका ज्यांची पोटं भरलेली आहेत. MSP मध्येही ऐतिहासिक वाढ केलेली आहे. बऱ्याच खरेदी केंद्र खुली केलेली आहेत. आज जाहिराती येतात आणि MSP मध्ये खरेदी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. आणि नाही जर करत कोण MSPच्या खाली खरेदी करत असेल तर त्यावरती कारवाई करण्याचे संकेत स्वतः मंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय आमचे नरेंद्र मोदी साहेब आत्मनिर्भर भारतासाठी सक्षम आहेत, करतायत, पण तुम्हीही या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. जल जीवन मिशनमुळे घराघरात नळ पोचतील, गावात गावात इंटरनेट झालंय. त्यामुळे विशाल पाटील साहेब, आपण जरा अभ्यासपूर्वक बोला. इलेक्शनला मोठमोठी आश्वासन दिली, फंडची काही कमी नाही, मी कुठूनही आणू. अरे कुठून आणणार? आणा ना आता, हिंमत असेल तर करून घ्या जोडणी. शेवटी तुमच्या पोटातून सत्य बाहेर. खासदार विशाल पाटील, कमीत कमीत ज्या संसदेत बसतो त्या ठिकाणी खरं बोलत जा. तुम्ही जर खरं बोललं तर आम्हाला बरं वाटेल, नाहीतर सत्याची कास धरणारा हा मतदार 2029ला तरी माफ करणार नाही. धन्यवाद.